जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा आणि संवेदनशील होत चालला आहे। शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एक थेट, गंभीर आणि निर्णायक सवाल विचारला। मराठा समाजाला सध्या 2 आरक्षणांचा लाभ मिळतोय, तर त्यातील कोणते आरक्षण कायम ठेवणार? या सरळ आणि ठाम प्रश्नामुळे राज्य सरकारला आता फारच कठीण, राजकीयदृष्ट्या नाजूक आणि कायदेशीरदृष्ट्या धोकादायक स्थितीत सापडले आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती एन.जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या वादग्रस्त विषयाची सुनावणी झाली। या खटल्यात तब्बल 18 याचिका दाखल झाल्या आहेत। सुनावणी दरम्यान वातावरण अतिशय गंभीर, तणावपूर्ण आणि बारकाईने निरीक्षण करणारे होते। सरकारच्या वतीने महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी ठामपणे सांगितले की मराठा समाजातील पात्र घटकांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी म्हणून नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे। यामुळे अशा लोकांना थेट ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकेल। तथापि याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रदीप संचेती यांनी तीव्र आक्षेप नोंदवत स्पष्ट केले की जर सरकारने हा दुहेरी लाभ रोखला नाही तर इतर मागासवर्गीय समाजामध्ये प्रचंड असंतोष, असहिष्णुता आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। राज्य सरकारने खंडपीठासमोर दावा केला की राज्यातील एकूण 28% मराठा समाज असून त्यातील तब्बल 25% समाज मागास आहे। सरकारने दिलेल्या या आकडेवारीची नोंद न्यायालयाने घेतली आणि पुढील सुनावणी 4 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली। परंतु न्यायालयाने स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदवले की एकीकडे तुम्ही मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी EWS 10% स्वतंत्र आरक्षण दिले आहे आणि दुसरीकडे त्यांना ओबीसी आरक्षणाचाही मार्ग खुला करून ठेवला आहे। अशा परिस्थितीत सरकारने ठोस, पारदर्शक आणि स्पष्ट निर्णय घ्यावा, अन्यथा कायदेशीर अडचणी आणि सामाजिक गोंधळ अनिवार्य ठरते। आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।